गायत्रीजी, मी स्वतः एक MBA डिग्री होल्डर आहे, म्हणून मला फायनान्स कळतं. आणि म्हणून मला एक विषय स्पष्ट माहिती आहे की गेल्या वर्षीचे पैसे खर्च केल्याशिवाय आपल्याला अर्थमंत्री पैसे परत देतच नाही. आणि ज्या अर्थ खात्याचे मंत्री आता देवेंद्रजी आहेत, मग आमचा हेडमास्टरच एवढा अर्थ खात्यामध्ये कडक असल्यामुळे आम्हाला डिसेंबरपर्यंत ते पैसे खर्च करणं हे आमचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून मार्चच्या अगोदर आम्ही परत एकदा देवेंद्रजींकडे जाऊन अजून 500 कोटी मागू शकतो. अशा पद्धतीची रचना एकंदरीत मी लावलेली आहे. आणि त्याचमुळे हे सगळे पैसे योग्य पद्धतीने आपण खालच्या शेवटच्या मच्छीमारांपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो, त्यासाठी आम्ही वारंवार आमचे जे फिशरीजचे अधिकारी आहेत, त्या जिल्ह्याचे त्या तालुक्याचे जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी सातत्याने आमच्या सगळ्यांचा संपर्क असतो. आमचे आत्ता हल्लीच आम्ही वर्सोवाच्या फिशरीज कॉलेजमध्ये त्यांच्याबद्दल मार्गदर्शन शिबिर त्यांच्याबरोबर घेतलं, जेणेकरून आम्ही नुसतं निर्णय घेत वरती बसत नाही, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी ही खाली 100% झाली पाहिजे. आम्ही जेव्हा कृषीचा दर्जा दिला तेव्हा आम्ही माहिती घेतली की बाबा KCC क्रेडिट कार्ड किती लोकांनी काढलं, तर 1208च मच्छीमारांनी, जो आकडा माझ्या हिशोबाने नगण्य आहे. एवढी मोठी ती आदरणीय आमचे नरेंद्र मोदीजींची ती योजना आहे, चांगली फायदेशीर योजना आहे. जे फायदे आतापर्यंत शेतकरी घेत होते तेच आता आमचे मच्छीमार KCCच्या माध्यमातून घेऊ शकतात. पण 1208 फक्त देणं हे कमी आहे, म्हणून आम्ही त्याची आता यंत्रणा लावलेली आहे. योजना ह्या 100% जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा लाभच दिसत नाही, सरकारचं कामच दिसत नाही. म्हणून त्याच्यावर जास्त काम करणं हे मी माझ्या खात्याच्या माध्यमातून चालू ठेवलं आहे. त्याचा फरक तुम्हाला काही महिन्यामध्ये दिसेल.